नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील गणित या विभागातील संख्यावरील क्रिया घटक 2 यामधील बेरीज 5 अंकी संख्यापर्यंत ह्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे या प्रश्न प्रकाराचा सराव आज आपण करणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप मध्ये या घटकावर विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहा, वाचा आणि समजून घ्या. पहिला आहे 5 अंकी संख्यापर्यंत बिनहक्काची बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्या. पहा, बेरीज वजाबाकी करताना ही बाब अत्यंत महत्वाची आहे. कितीही मोठी संख्या असू द्या, फक्त मांडताना आपण जर चूक केली तर सर्व गणित चुकतं. मांडताना जर संख्या बरोबर त्या घराखाली ती संख्या लिहिली तर आपले कधीही चूक होत नाही. दुसरं आहे, बेरीज नेहमी उजवीकडून डावीकडे अशी करावी. उजवीकडे म्हणजे ज्या हाताने आपण लिहितो, त्या हातात पेन असतो, त्या बाजूनी डावीकडे करत जायचं. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा प्रकारे बेरीज पुढे करत जायची. पहा, तिसरा पॉइंट आहे, आडव्या मांडणीने बेरीज करताना उजवीकडून डावीकडे याच क्रमाने अंकाची बेरीज करायची आहे. आणि आडवी मांडणी असेल ती पण आपण बेरीज उजवीकडून डावीकडेच करायची आहे. पुढे आहे, हातची बेरीज करताना हातचा न विसरता मिळवावा. शक्यतो हातचा मनात ठेवायची सवय करा. पहा, हातची बेरीज करताना सर्वात महत्वाचं हातचा आपण विसरता कामा नये, नाहीतर पूर्ण गणित आपलं चुकतं. म्हणून हातचा शक्यतो मनात ठेवायचा किंवा मग लगेच वरती लिहून किंवा खालच्या बाजूला इथे लिहून मग बेरीज करायची आहे. पाचवा पॉइंट आहे, 1 + 2 = 3, 3 + 4 = 7, 9 + 8 = 17 याप्रमाणे अंकाच्या बेरजा करण्याचा भरपूर सराव करावा. म्हणजे हे अंक दिसल्याबरोबर चटकन बेरीज करता येईल. पहा, यासाठी स्कॉलरशिपचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला 1 अंकी बेरजेचा खूप सराव असणे गरजेचे आहे. पाहता क्षणी आपल्याला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. म्हणजे बेरीज 1 अंकी बेरजेचा खूप जास्त सराव असेल तर आपल्याला हे गणित 5 अंकी 6 अंकी किती पण अंकी असतील तर आपल्याला ते झटपट सोडवता येतात. पहा, 6वा पॉइंट आहे, शाब्दिक उदाहरणे सोडवताना प्रथम ती नीट लक्षपूर्वक वाचा आणि काय माहिती दिली आहे, काय काढायचे आहे, कोणती क्रिया करावी लागेल हे जाणून घ्या. पहा, शाब्दिक उदाहरण आपण वाचतो आणि मग ते समजून घेऊन मग ते सोडवतो. कारण आपल्याला त्यामध्ये काय दिलं आहे, काय काढायचं आहे, कोणती क्रिया करावी लागेल याचा भरपूर विचार करावा लागतो. म्हणून शाब्दिक उदाहरणे प्रथम नीट वाचणे, लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. 7वा पॉइंट आहे, शाब्दिक उदाहरणे सोडवताना बेरीज करावी लागेल हे चटकन लक्षात यावे. याच्यासाठी मिळवणे, एकत्र करणे, एकूण किती यासारखे कळीचे शब्द लक्षात ठेवा. शाब्दिक उदाहरणामध्ये डायरेक्ट असं आपल्याला बेरीज असं दिलेलं नसतं, परंतु एकत्र करा, मिळवा, काय एकूण किती होतील, दोन्ही मिळून किती, असे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला या उदाहरणामध्ये बेरीज करायची हे आपल्याला समजलं पाहिजे. आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. बेरजेचा नमुना प्रश्न आपल्याला काही दिलेले आहेत. पहिला नमुना प्रश्न आहे, पहा, 50,325 + 21,726 बरोबर किती. आता ही आडवी मांडणी करून आपल्याला जर येत नसेल तर आपण डायरेक्ट उभी मांडणी करून पण हे गणित सोडवू शकतो. 50,325 21,000 + 21,726 बरोबर आपण एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजाराखाली हजार आणि 10,000 खाली
बरोबर त्या अंकाखाली तो अंक लिहिला तर आपल्याला बेरीज करणं सोपं जातं. पहा, एककाची उजवीकडून डावीकडे आपल्याला बेरीज करत जायचंय. एककाची बेरीज प्रथम करायची. 5 आणि 6 झाले 11. एकदम आपल्याला एक अंकी संख्येची जर पटपट बेरीज करता आली तर हे गणित सोडवणं अगदी सेकंदात आपण हे गणित सोडवू शकतो. 5 आणि 6 झाले 11. हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. हातचा आला नाही. 3 आणि 7 झाले 10. हातचा आला 1, 1 आणि 1 2. 5 आणि 2 7. 72,051. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण झटपट एक अंकी संख्येची बेरीज येत असेल तर अशा झटपट आपण किती अंकी बेरीज करू शकतो. पहा, स्कॉलरशिप मध्ये आपल्याला असे सरळ साधे सोपे गणित देत नाही. आपल्यासाठी हे असे प्रकारचे गणित असतात. संख्या दिली असती, त्यांची बेरीज दिली असती, उत्तर पण दिलेलं असतं, परंतु मध्ये असं रिकामे चौकट दिले असतात ते आपल्याला सोडवायला. मग ह्या कशा सोडवायच्या तर आपण हे एकदम सोपं आहे. पहा, हे गणित आहे आपल्या समोर. 27,689 आणि 2 इथे एक चौकट, 3 परत चौकट आणि 4 आणि याचं आपल्याला उत्तर दिलंय. उत्तर काय दिलंय? 54,043. मग अशा प्रकारची आपल्याला बेरीज द्यावे दिलेले असते, उत्तर पण दिलेले असते. याची बेरीज करायची आपल्याला. मग आपण कसं करायचंय तर पहा, 9 अधिक 4, 9 आणि 4 झाले 13. हातचा आला 1. इथपर्यंत सर्वांना येते. पण मग आता इथे उत्तर 8 आणि 1 झाला 9 आणि उत्तर आले 4. 4 म्हणजे इथे 14 आले असणार आहे. हातचा इकडे 1 गेलेला असणार आहे. मग 8 आणि 1 9. 9 मध्ये किती मिळवल्यावर 14 होतात? 9 नंतर 10, 11, 12, 13 आणि 14. इथं 5 टाकावा लागतील आपल्याला आणि मग झाले 14. हातचा आला 1. 7 आणि 6 आणि 1 7. 7 आणि 3 10. बरोबर, इथं 0 आलेला आहे आणि इकडे हातचा 1 गेला असेल म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. एक हातचा इकडे गेल्यानंतर 1 आणि 7 झाले 8 आणि खाली तर 4 आलेत म्हणजे इथं 14 झाले असणार आहेत. मग 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 14 होतील? 8 नंतर 9, 10, 11, 12, 13 आणि 14. इथे जर 6 टाकले आपण तर 14 येते. हातचा आला 1. मग इथं 2 आणि 2 4 आणि हातचा आलेले 1 5. हे पण उत्तर बरोबर आलं म्हणजे ही टाकलेली संख्या बरोबर आहे. मग 6 आणि 5 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण आहे. पहा, तिसरं उदाहरण. जोसेफने 19,350 रुपयांचे एक टेबल व 9,175 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर त्याने एकूण किती रक्कम खर्च केली? पहा, आता इथे त्याला खरेदी केली आहे त्याने. टेबल घेतलाय 19,350 रुपयांचा टेबल घेतला आणि खुर्च्या किती घेतल्या? 9,675 रुपयाच्या खुर्च्या घेतल्या. आता आपल्याला शाब्दिक उदाहरण आलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला बेरीज करा असं सांगितलेलं नसतं. कोणत्या शब्दावरून आपण समजणार का ह्या उदाहरणामध्ये बेरीज आहे? पहा, रुपयांचे एक टेबल व 9,675 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर त्याने एकूण म्हणजे बेरीज, एकूण किती रुपये खर्च केले म्हणजे हे आणि हे दोन्ही त्याने विकत घेतल्यात त्यांच्या, म्हणजे त्या दुकानदाराला हे पैसे दिलेत त्याने खुर्च्यांचे आणि टेबलांचे. मग ते एकूण केले तर आपल्याला किती रुपये खर्च केले हे आपल्याला समजणार आहे. मग एकूण म्हणजे बेरीज. आपण असं मांडून घेतलं, त्यांची बेरीज करायची. 0 अधिक 5 5. 7 आणि 5 12. हातचा आला 1. 7 आणि 6 आणि 1 7 आणि हे 3 10. हातचा आला 1. 9 9 18 आणि 1 19. हातचा आला 1 2. 29,025 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण आहे.
पहा उदाहरण चौथं, एका संख्येतून 29,638 वजा केले असता उत्तर 47,048 मिळते, तर ती संख्या कोणती? पहा, समजा एक संख्या आहे आणि तिच्यातून वजा केले, ही संख्या वजा केली 638. एक संख्या पकडली आपण, ती एका संख्येतून एक संख्या आपण x पकडली, तिच्यातून हे वजा केले, तर उत्तर येतं आपल्याला 47,048. तर ती संख्या कोणती? मग ती संख्या कोणती? तर x बरोबर इथं 47 हे 29,000 इथं वजा आहेत, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे गेले तर ते काय होतील? वजाचे काय होतील? विरुद्ध चिन्ह होतं, वजाचे होतील अधिक 29,638. मग आपल्याला सांगितलंय वजा, ही संख्या वजा केली तर ही संख्या मिळते, तर ती संख्या कोणती? मग ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे. मग 47 आडवी बेरीज आपल्याला करायला वेळ लागत असेल तर उभी मांडणी करून पटपट हे गणित सोडवून घ्यायचं आहे, कारण तिथं आपल्याला वेळ कमी असतो. 8 आणि 8 16, हाताला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 0 अधिक 6 6, 7 आणि 9 16, हाताला 1 6 आणि 1 7, 76,686. पहा 76,686, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता आपल्याला सरावासाठी काही प्रश्न दिलेत, आपण ते सोडवणार आहोत. पहा 7,999 अधिक 1 अशी आपल्याला बेरीज दिली आहे. मग आपण हे मांडणी करून पण सोडू शकतो किंवा डायरेक्ट आपल्याला समजलं पाहिजे 7,999 79,999 ही संख्या आहे. एक मिळवला तर 999, एकच मिळवला तर त्याचे 80,000 होणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपण सोडून पाहूया ते. पहा 79,999 अधिक 1, नावामध्ये 1 मिळवला, झाले 10, हाताला 1, झाले 10, हाताला 1, झाले 10, हाताला 1, झाले 10, हाताला 1, झाले 8, 80,000 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. पहा दुसरं उदाहरण आहे. 3 अंकी आपल्याला सांगितली बेरीज. मग 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 बरोबर किती? सोपं आहे. आपण 2 अंकी बेरीज करतो तशीच आपल्याला 3 अंकी बेरीज करायची. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, परत 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, हाताला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 8 आणि 8 16, 16 आणि 10 झाले 26, हाताले 2, हे 7 आणि 3 10, 10 आणि 7 16, 17 आणि 18, 18,628 उत्तर आलेलं आलं. 18,628 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे 3 नंबरचं उदाहरण आहे. पहा 10,000 अधिक 1,000 अधिक 999 यांची बेरीज करायला सांगितली आहे. एक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजाराखाली हजार आणि 10,000 खाली हजार अशा संख्या लिहून घ्यायच्या आहेत. 0 अधिक 0 अधिक 9 बरोबर 9, 0 अधिक 0 अधिक 9 बरोबर 9, 0 अधिक 0 अधिक 9 झाले 9, 0 अधिक 1 झाला 1 आणि 1शी 1, 11,999 उत्तर आलेलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4. पहा 2500 अधिक 3500 म्हणजे 2,500 अधिक 3,500 बरोबर 600, तर 2,499 2,499 अधिक 3,501 बरोबर किती? पहा
9 न 1 झाला 10, हातचा आला 1, 9 न 1 झाला 10, हातचा आला 1, 5 न 4 9 न 1 10, हातचा आला 1, 3 न 2 5 न 1 6, 6000 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे, 4 अंकी लहानात लहान सम संख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? आता यासाठी आपल्याला सम संख्या 4 अंकी लहानात लहान सम संख्या माहित असणं गरजेचं आहे आणि मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 4 अंकी लहानात लहान सम संख्या आहे 999 ही 3 अंकी संख्या आहे आणि पहिलीच लहानात लहान म्हणजे 4 अंकी पहिलीच 1000 ही सम संख्या आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या, मग 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9999 यांची बेरीज विचारली. 0 अधिक 99, 0 अधिक 99, 0 अधिक 99 आणि 1 अधिक 9 झाले 10, 10999 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा पुढचं उदाहरण आहे, 2 संख्यामधील फरक. फरक म्हणजे आता हे शब्द काही आहेत ते आपल्याला बेरीज वजाबाकी सांगतात. 2 संख्यामधील फरक म्हणजे वजाबाकी. 17529 आहे, त्यातील लहान संख्या ही 14613 असल्यास मोठी संख्या कोणती? फरक म्हणजे त्यांची वजाबाकी एवढी आहे, त्याच्यामधली एक संख्या ही आहे तर दुसरी संख्या काढायची. मग आपल्याला हा आलेला फरक दोघांमधला 17529 आणि एक लहान संख्या 14613 यांची जर बेरीज केली तर आपल्याला ती मोठी संख्या मिळणार आहे. 9 आणि यांची बेरीज करायची आपल्याला. 9 आणि 3 झाले 10 11 12, हातचा आला 1, 2 आणि 3 आणि 4, 5 आणि 6 11, हातचा आला 1 8, 7 आणि 1 8 आणि 4 12, हातचा आला 1 3, 32142 मोठी संख्या आहे 32142. पुढचा आहे 7वा प्रश्न आहे 5500. 5500 अधिक 4500. आता 5500 म्हणजे किती? 5.5 5 आणि 1.25 हजारामधला 1.25 म्हणजे 2000, 2 हजारामधला अर्धा 50 आणि 1.25 म्हणजे अर्ध्यातला अर्धा म्हणजे 250. 5500 5000 आणि 1.25 म्हणजे 250 अधिक 4500. 4500 म्हणजे हजारातला अर्धा म्हणजे 500. 4 4.5 म्हणजे 4500 आणि पाऊण शेकडा. पाऊण शेकडा म्हणजे 75. पाव कमी शेकडा. यांची बेरीज आपल्याला करायची आहे. विचारले यांची बेरीज करायची बरोबर किती विचारले, मग यांची बेरीज करायची. 0 अधिक 0 अधिक 5 बरोबर 5. 5 अधिक 0 5 आणि 5 अधिक 7 7 आणि 5 12, हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 5 आणि 4 9, 9825 उत्तर आलेलं आहे. 9825 पर्याय क्रमांक 3. पहा आपल्याला परत तसं चिन्हांचं गणित आपल्याला हे अशा प्रकारचे गणित बहुतेक वेळा आपल्याला स्कॉलरशिपच्या व इतरही परीक्षेत विचारले जातात. आपल्याला हे अवघड वाटतात पण सोडवायला एकदम सोपे आहेत. पहा आता आपण हे चिन्ह पहा, इथं असं चिन्ह आहे, नंतर आहे 6 असं चिन्ह आहे आणि 2 अधिक 4 नंतर त्रिकोण नंतर 7 आणि 9. एक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजारात खाली हजार मांडून घेतले. नंतर उत्तर दिले आपल्याला 9821. पहा 2 आणि 9 होतात 11 म्हणजे 1 बरोबर आहे. 1 इकडे हातचा गेलाय. मग इथे 7 आणि 1 8 होतात, परंतु इथे लिहिले 2 2 हे 12 मधले असणार आहेत. 1 हातचा इकडे गेलेला आहे. मग 7 आणि 1 8 आणि इथे झालेत 12. मग 8 मध्ये किती मिळवल्यावर 12 होतात? 9 10 11 आणि 12. इथे 4 येतील. 7 आणि 1 8 8 आणि 4 12, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि इथे आहे 8. मग याची किंमत आहे 1. एकच कमी आहे ना, मग तो इथे असणार आहे.
6 आणि 1 7 आणि 1 8. आता इथे परत स्टार आहे आणि इथं 4 आहे. मग किती मध्ये 4 मिळवल्या 9 होतात, तर पाचामध्ये 4 मिळवले तर 9 होतात. मग ह्या स्टारची किंमत आहे 5, याची किंमत आहे, त्रिकोणाची किंमत आहे 1 आणि ह्या चिन्हाची किंमत आहे 4. असा पर्याय क्रमांक किती आहे? स्टारची किंमत 5, या चिन्हाची किंमत 4 आणि त्रिकोणाची 1. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर लक्षपूर्वक गणित पाहायचं आहे, त्याच्यानुसार ते गणित सोडवायचे आहेत. इथे 3625 ही संख्या आहे. 3625 व 2375 काय विचारले? यांची बेरीज किती? या संख्या लिहून घेतल्या, एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली. मग त्यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, हातचा आला 1. 6 आणि 3 9 आणि 1 10, हातचा आला 1. 3 आणि 2 5 आणि 1 6, उत्तर आलं 6000. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे. 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? 3च अंक आहेत आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली. ज्यावेळेस मोठी संख्या तयार करायला सांगतात आणि अंक कमी असतात, जेवढे मोठी संख्या, जेवढे अंक, आता 3च आहे, 5 अंकी संख्या तयार करायची. मग मोठी संख्या तयार करताना हे 2 4 आणि 6, मोठी संख्या तयार करताना आपल्याला मोठा अंक प्रथम घ्यावा लागेल, मग तो दोनदा घ्यायचा आणि मग पुढचे अंक तरी आपले 5 अंकी संख्या तयार करायची आहे. एक अंक आपला कमी पडतोय, मग दुसरा अंक पण आपण दोनदा घेणार आहे, तर तिसरा अंक एकदाच घेणार आहे. मग 66,442. मोठी संख्या तयार करताना 3च अंक दिलेत आपल्याला आणि 5 अंकी संख्या तयार करायची. मोठे अंक पहिले आपण जे घेणार आहेत 2 6 आणि 4 ते दोनदा घेतले आणि शेवटचा अंक एकदाच घेतला. मग 66,442 ही 5 अंकी संख्या तयार झाली आणि 5 अंकी लहान संख्या तयार करायची. मग लहान अंक आपण लहान संख्या तयार करताना लहान अंक प्रथम घेतो, मग तो 2 आहे. 5 अंकी तयार करायची, मग आपल्याला पहिला तो अंक दोनदा घ्यावा लागेल. नंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा अंक आहे 4, 4 पण दोनदा घ्यावा लागेल आणि सगळ्यात मोठा अंक तो आपण एकदाच घेणार आहोत. त्यांची बेरीज विचारली आपल्याला. मग 2 आणि 6 झाले 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8, 88,888 असं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे, पुढील उदाहरणात चौकटीतील अंक ओळखा. पहा, परत आपल्याला एक चौकट रिकामी दिली आहे आणि त्याची चौकटीतला अंक काढायला सांगितलेला आहे. पहा, 42,746 अशी संख्या आहे. इथं चौकट आहे, अधिक दिलंय 3,748 अशी संख्या आहे. त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. एकदम सोपं आहे. 8 आणि 5 13, 8 आणि 6 14, हातचा आला 1. इथे उत्तर पण दिलेत आपल्याला. मग 4 आणि 4 8 आणि 1 9 हे बरोबर आहे. 7 आणि 7 14, हातचा आला 1. 3 आणि 2 5 आणि 1 6, इथं हातचा येत नाही. इथे आहेत 5. मग 4 मध्ये किती मिळवल्या 5 होतात, 4 मध्ये किती मिळवल्या 9 होतात, तर इथे येतील 5. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आता पहा, अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला बऱ्याच वेळा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. पहा, इथे अ ब क पर्यायामध्ये 3 अंक दिलेत. म्हणजे पहिला अंक हा अ साठी, दुसरा हा ब साठी आणि तिसरा हा क साठी. पहा, अ ब ब आणि क असे ते अंक आपण ते त्या याच्यानुसार टाकून त्यांची बेरीज करायची आहे आणि उत्तर ब आलं पाहिजे असं आहे. आपण प्रत्येक अशा उदाहरणामध्ये आपण प्रत्येक पर्याय आपण त्या याच्यामध्ये टाकून पाहणार आहोत, तरच आपलं उत्तर मिळणार
आहे पा पहिलं आहे, पहिलं अ ब आणि क. पहिल्याचं आहे 2 4 आणि 2 असं आहे. आणि आपलं हे उदाहरण आहे अ. अ म्हणजे हे 2, हे अ म्हणजे 2 आणि ब 2 वेळेस म्हणजे 4 2 वेळेस आणि शेवटी क एकदा. परत अधिक आहे, अ आहे म्हणजे 2 आहे. परत क क क म्हणजे 2 2 आणि ब आहे, ब म्हणजे 4 4 21. यांची बेरीज आपल्याला ब ब आली पाहिजे. म्हणजे इथं ब आहे 4 4 आली पाहिजे. 2 आणि 4 6, 2 आणि 4 6 6 आणि 4 म्हणजे इथे येत नाही, ही येणार नाही. मग आपण दुसरा पर्याय टाकून पाहणार आहोत 2 0 4. मग दुसरं उदाहरण कसं होईल हे येणार नाही. दुसरं उदाहरण कसं होईल अ. अ म्हणजे 2, ब म्हणजे 0 0 आणि क 4 असं. अधिक अ 2 आणि क क आहे 4 आणि ब आहे 0. यांची बेरीज केली 4 4 4 4 4 4 आणि 4. आणि इथे 4 4 उत्तर आलं आहे. परंतु 4 म्हणजे इथे क आहे. आपल्याला उत्तर ब पाहिजे होतं, 0 0 यायला पाहिजे होतं. मग हे पण येणार नाही. आपण तिसरी जोडी पाहणार आहोत. अ म्हणजे 8, ब म्हणजे 4 आणि क म्हणजे 0. ते पाहू आपण येतंय का. मग ते त्याच्यात टाकून पाहू. त्यात याच्यामध्ये आपलं आहे अ. अ म्हणजे आहे 8 आणि ब ब म्हणजे 2 नंबरचं 2 वेळेस आणि 0 अधिक अ म्हणजे 8 आणि क म्हणजे 0 0 दोनदा आणि शेवटी ब म्हणजे 4. यांची बेरीज केली तर 0 अधिक 4 4 4 4 4 4 8 आणि 8 16. हे पण उत्तर ब आपलं इथं आहे 4. इथे 4 4 यायला पाहिजे होतं, हे गणित चुकलेलं आहे. पुढचं आहे, शेवटचं आहे अ बरोबर 4, ब बरोबर 8 आणि क बरोबर 0. पहा आता हे गणित हे टाकून पाहणार आहोत. आपलं गणित आहे अ म्हणजे 4, ब 2 वेळेस 8 8 आणि क म्हणजे 0 अधिक 4 अ आणि क 2 वेळेस, क 2 वेळेस म्हणजे 0 2 वेळेस आणि ब म्हणजे 8 21. यांची बेरीज केली तर 0 अधिक 8 8 8 8 8 8 आणि 4 आणि 4 8. आपल्याला 8 8 सगळे 8888 उत्तर आलं. आपलं ब हे इथे ब हे 8च आहे आणि उत्तर 8 8च आले. म्हणून 4 नंबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. असं शोधून प्रत्येक पर्याय त्या गणितात टाकून आपल्याला ते उत्तर शोधायचं आहे. तरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. 13वा प्रश्न आहे 1500 अधिक 15,000 अधिक 15 बरोबर किती. पहा 1500 म्हणजे 1500 अधिक 15,000 अधिक 15,000 एकक दशक शतक हजार आणि 10,000 अधिक 15,000 अधिक हे 15. असं बरोबर संख्या मांडून दिली तर आपली बेरीज चुकत नाही. 0 अधिक 0 अधिक 5 5, 0 अधिक 0 अधिक 1 1, 0 अधिक 5 5, 1 आणि 5 6 आणि 1 1. 16,515. मग 16,515 अक्षरात दिलेलं आहे. 16,515 उत्तर आहे. पहा अशा प्रकारचे शेवटचं एक 14वं उदाहरण आहे. हे अशा प्रकारचे उदाहरणही आपल्याला बहुतेक स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. हे एकदम सोपं आहे. पहा इथे दिले 364 शतक. आता आपण पाहतो शतक म्हणजे 100. 100 वर किती शून्य असतात, 1 आणि 2. आपण ते मांडून घेतले. अधिक 50 दशक. आता दशक वर किती शून्य असतो, 1, म्हणून तो मांडून घेतला आणि पुढे 50 लिहिले, झाले 500 आणि अधिक सुट्टे हे 25. यांची आपल्याला बेरीज करायची. सोपं आहे. 0 अधिक 0 अधिक 5, 0 अधिक 0 अधिक 2 2,
4 आणि 5 9, 6शी 6, 3शी 3, 36,925 म्हणजे 36,000. पहा इथं 36,092 दशक आणि 5 एकक असं आपलं येणार आहे. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 15वं गणित आहे पहा 38,500. 38,500 साडे म्हणजे 500, मग हे 38,500 38,500 म्हणजे 38,000 आणि 500 अधिक 325. 325 म्हणजे 300 आणि 100 मधला सव्वा म्हणजे 300 आणि 25. 325 अधिक पाऊण शेकडा. पाऊण शेकडा म्हणजे 75. मग यांची बेरीज करायची. ती किती विचारले? 5 आणि 5 10, हातचा 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 8शी 8, 3शी 3, 38,900 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे शाब्दिक उदाहरण आहे सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत द्रुत गती महामार्गाच्या कडेला 3,575 कडुलिंबाची झाडे, 2,320 करंजाची झाडे आणि 4,335 जांभळाची झाडे लावण्यात आली तर एकूण किती झाडे लावली? हा याच्यावरून आपण सांगितलंय शाब्दिक उदाहरणामध्ये असं एक शब्द असतो का त्याच्यावरून आपली त्याच्यातली क्रिया समजते. इथं आहे एकूण. एकूण म्हणजे बेरीज. आपल्याला सगळ्या झाड वृक्षांची बेरीज करायची आहे. मग कडुलिंबाची आहेत 3,575 झाडे, करंजाची आहेत 2,320 झाडे आणि जांभळाची आहेत 4,335 झाडे. यांची आपल्याला बेरीज करायची. 3 अंकी बेरीज आहे. 0 अधिक 5 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 10 11 12 आणि 1 13, हातचा आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, हातचा आला 1, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 आणि 1 10, 10,230 उत्तर आलेलं आहे. 10,230 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे 17वं गणित आहे सुजात आणि हे पण शाब्दिक उदाहरण आहे. सुजात आणि आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 25,167 रुपयांचे वाहन सामान व 38,465 रुपयांचे गणवेशाचे कापड खरेदी केली तर तिने एकूण किती खर्च केला? एकूण विचारलंय. एकूण खर्च विचारलाय म्हणजे सर्व झालेल्या खर्चांची बेरीज करायची आहे. 25,167 आणि 38,000 हे 65 हे कपड्यांचे हे वाहन सामानाचे 25,000 यांची बेरीज करायची. यादी आपण मांडून घेतली. नंतर पहा 7 आणि 5 12, हातचा 1, 6 आणि 7 12 आणि 1 13, हातचा 1, 4 आणि 2 हे 6, हातचा आला नाही 8 आणि 5 13, हातचा आला 5, 3 आणि 2 5 आणि 1 6, 63,632 उत्तर आलेलं आहे. 63,632 पर्याय क्रमांक 2. 18वा प्रश्न आहे पहा शाब्दिक उदाहरणच आहे. अशा प्रकारचे प्रश्न पण आपल्याला स्कॉलरशिप मध्ये बऱ्याच वेळा विचारले जातात. शाब्दिक उदाहरण पहा पदपथावर राहणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून एका संस्थेने जून महिन्यात 15,350, जुलै महिन्यात 18,951 व ऑगस्ट महिन्यात 25,200 रुपयाचा निधी जमा केला तर त्यांनी एकूण किती निधी जमा केला? एकूण विचारलं. एकूण म्हणजे मी तुम्हाला प्रथम सांगितलेलं आहे. एकूण म्हणजे बेरीज. मग सर्व निधींची बेरीज केली तर आपल्याला एकूण निधी समजणार आहे. मग जून मध्ये आहे 15,350 अधिक जुलै मध्ये आहे 18,951 आणि ऑगस्ट मध्ये आहे 25,200. यांची बेरीज केली एकूण निधीची तर आपल्याला त्याची एकूण निधी समजणार आहे. 0 अधिक 1 अधिक 0 1, 5 आणि 5 10 अधिक 0 10, हातचा आला 1, 9 9 आणि 3 झाले 12, 13 14 आणि 1 15, हातचा आला 1, 5 आणि 8 13, 13 आणि 5 18 आणि 1 19, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 4 आणि 1 5, 59,500
₹1 निधी जमा झाला. एकूण 60,501. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा 19वा प्रश्न आहे. मानसीने 36,563 रुपयांचा लॅपटॉप आणि 6,425 रुपयाची खुर्ची खरेदी केली तर तिच्याजवळ 4,112 रुपये शिल्लक राहिले. तिच्या जवळ एकूण किती रुपये होती? पहा हे एकूण रक्कम यांची बेरीज केली आणि एवढे शिल्लक राहिले ते पण मिळवले तर किती रुपये होते ते सगळे झालेला खर्च आणि शिल्लक यांची बेरीज केली तर तिच्याजवळ किती रुपये होते ते समजणार आहे. मग आपण 3 अंकी बेरीज एकदाच करून घेणार आहोत. 36,563 अधिक लॅपटॉप आहे 6,400. याचा 36,563 रुपयाचा लॅपटॉप आहे, 6,425 रुपयाची खुर्ची आहे आणि तिच्याजवळ शिल्लक राहिलेले आहे 4,112. या सर्वांची जर बेरीज केली तर एकूण किती रुपये तिच्याजवळ होते ते समजणार आहे. तिच्याजवळ ते हे शिल्लक, हे लॅपटॉप आणि हे खुर्ची सगळ्यांची बेरीज करून आपल्याला तिच्याजवळ एकूण किती रुपये होते ते समजणार आहे. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 आणि 2 8, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 5 आणि 4 9 आणि 10 आणि 1 11, हातचा आला 1, 6 आणि 6 12 आणि 4 16 आणि 1 17, हातचा आला 1 आणि 3 आणि 1 4, 47,100 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा 20वा प्रश्न आहे. एका संख्येतून 29,638 वजा केले असता वजाबाकी 47,048 येते तर ती संख्या कोणती? पहा एक संख्या सांगितली आहे. एक संख्या आपण घेऊ x. तर त्या संख्येमधून ह्या x मधून 29,638 वजा केले तर उत्तर आपल्याला येईल 47,048. तर मग त्या x ची किंमत आपल्याला ही काढायची आहे. मग x हे इकडे वजा आहेत, इकडे रेषेच्या बरोबर चिन्हाच्या पुढे गेले तर चिन्ह बदलतं, वजाचं होईल अधिक. मग 47,048 अधिक 29,638 यांची बेरीज केली तर आडवी येत नसेल तर आपण उभी पटकन मांडणी करून बरोबर त्याचं उत्तर काढायचं आहे. यांची बेरीज केली तर 8 आणि 8 16, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 8 0 अधिक 6 6, 7 आणि 9 16, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 76,786 उत्तर येतं. 76,686. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. धन्यवाद.